श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र श्री गुरुचरित्राची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिले मनाते ते साध्य होय त्वरित. गुरुचरित्र ऐकता अशी महती असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. श्री गुरुचरित्र पारायण माहिती आणि नियम. कोणते नियम करायचे, पारायण कसं करायचं, पारायण काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम, पारायण काळ चालू असताना कोणकोणते नियम पाळावेत, त्याचबरोबर पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प कसा करावा, संकल्प प्रारंभ कसा करावा, गुरुचरित्र पारायण कसे करावे, सप्ताह पद्धती. गुरुचरित्र पारायण हे 3 दिवसात कसे करावे, 7 दिवसात कसे करावे, 3 दिवसाच्या पद्धती, 7 दिवसाच्या पद्धती आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक अध्यायाचे म्हणजे अध्याय 1 ते अध्याय 53 असे गुरुचरित्रातील अध्यायांचे फायदे, फलश्रुती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. कोणाला काही शंका असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला असेल. श्री गुरुचरित्र हा श्री दत्तात्रयांचा अवतार मानला जाणारा श्री नरसिंह सरस्वती यांच्याबद्दलचा चरित्र ग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायांच्या कथा सांगणारा आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने श्री गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम कल्प द्रू असा वर देऊन ठेवलेला आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी अशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्राच्या या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात 5वा वेद असे आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथाविषयी माहिती. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथ हा 1480च्या सुमारास श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिलेला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दंत संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. जसा वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी दासबोध प्रिय, तसं नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय, तसा दत्तभक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिप्रिय आहे. या प्रासादिक ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड, धर्मकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय या साधला असून या तिन्ही उपासनेसाठी गुरूंचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन सरस्वती गंगाधर स्वामींनी ओघवत्या भाषेत केले आहे. श्री गुरुचरित्रात 53 अध्यायाची विभागणी खालीलप्रमाणे केली आहे. अध्याय 1 ते 24 ज्ञानकांड, अध्याय 25 ते 37 कर्मकांड, अध्याय 38 ते 53 भक्तिकांड. हे गुरुचरित्र ग्रंथातील विषय. सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे श्री सरस्वती आणि नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर संप्रदायांची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की गंगाधरांचा पुत्र सरस्वती प्रपंचाचा त्याग करून मनशांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला. तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तींचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्ध नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली. ही घटना शके 1490 घडली. याचा अर्थ तब्बल 110 वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धांताच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा अमरजा संगमावरील 1 महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकाच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले. योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रय असले आणि श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती हे दत्त अवतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी केलेले आढळते. याशिवाय यात व्रत वैकल्प सांगितले आहेत. यात्रेचे वर्णन आहे. ब्राह्मणांचा आचार धर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वत्थ औदुंबर भस्म महात्म्यही विशद केले आहे. गुरुचरित्रात शिवपूजेचे महात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणेचे फायदे.
शिवरात्रीच्या उपासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यादींची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्य शिकवली. त्यापैकी पतिव्रत्य हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर अतिथी हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्यप्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात. या ग्रंथातील तत्वज्ञान, स्वाद व अनुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी उद्धारित आत्मनात्मनम हेच खरे. आपली बरी वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात हे तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे. याचे कारण आहे की हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास सहाय्य करते. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक दृष्टांत कथा आहेत. लोक त्याला चमत्कार कथा समजतात, पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरुकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्वर दर्शन होणे हे परमात्म्याचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणे आणि सर्वत्र दर्शन सुख प्राप्त होते हे तितकेच महत्त्वाचे आहे. जीवन धन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेक दुःख, संकटे यातून मुक्त होण्याचा उपासना धर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि परमार्थिकेंचे मार्गदर्शन याचा मिलाप गुरुचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यापैकी काही घडले तरी त्याची चित्त फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे हेच खरं आहे. जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रात रोज 8च्या आरतीनंतर गुरुचरित्र पारायण केले जाते. हे ऐकले असता सुद्धा तुमचे दोष कमी होतात. श्री गुरुचरित्र पारायण माहिती आणि नियम. श्री गुरूंच्या चरित्रांसारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला. श्री गुरुकृपा संपन्न सिद्धी अनुभव लेखक असा योग जुळून आल्यामुळे हा समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणे वाचन पारायण हवे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. अंतर्बाह्य सुचिरवत राखून या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांना व साधकांचा अनुभव आहे. या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहे. पारायण काळात पाळावयाचा संकेत व नियम. वाचन हे नेहमी एकालयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच बसावे. शक्यतो पूर्व दिशेला तोंड करून बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये. एका जागेवर तुम्ही पारायण करायला बसलं तर 7 दिवस किंवा 3 दिवस तुम्हाला एकाच ठिकाणी बसून ते पारायण कंप्लीट करायचं आहे. दिशा पण तीच ठेवायची आहे आणि टाईम पण तोच ठेवायचा आहे. श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व दत्तात्रयांना आव्हान करावे. श्री दत्तात्रयांना आव्हान करावे. सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन सुचिरभूतपणाने व सोहळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य, साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते. रात्री देवांच्या सानिध्यात चटेवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांना अनुभव नक्कीच येतो. वाचनाच्या काळामध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये. हे नियम पाळणे खूप गरजेचं आहे. श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करत असताना सुद्धा हेच नियम पाळायचे आणि सप्ताह काळात तर आपण नियम पाळतोच. आता सध्या सप्ताह सुरू आहे.
सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी ही असावीच, कारण ती सर्वांना प्रिय आहे. गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी नियम. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा. सप्ताहाच्या सुरुवातीला, सप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्री गुरुचरित्राची पूजा, श्री गुरूंची पंचपदी व आरती करावी. श्री दत्त जयंती उत्साहात ज्यांना श्री गुरुचरित्राचा सप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता जयंतीच्या केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगैरे करून आनंद करावा. सप्ताहाच्या 7व्या दिवसाचा व्रतस्थापना पदरात पडण्यासाठी समाराधन 8वे दिवशी करणे चांगले. घरात जागा एकांतात हवी तशी नसेल तर श्री दत्तमूर्ती असलेल्या मंदिरात सप्ताह करावा. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करूनच बसावे. शक्य असल्यास घरी किंवा देवघरात सप्ताह सुरू करावा. अखंड दीप असावा. सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा. वाचन चालू असेपर्यंत. सप्ताह समाप्तीच्या दिवशी सुवासिनींना आणि ब्राह्मण भोजन देणे अनिवार्य आहे. 7 दिवसापर्यंत सोवळ्या ओवळ्याचे नियम पाळावेत. शक्यतो परान्न घेऊच नये. रोज घेऊ नये. गुरुचरित्र वाचन काळात तर घेऊच नये. उंबारटा ओरडू नये. पण ज्यांना जॉब आहे त्यांनी घरी आल्यानंतर आंघोळ करावी. सप्ताह वाचण्यात बसल्यानंतर मध्येच आसन सोडून उठू नये. दुसऱ्यांकडे बोलू नये. हविष्यान्न एक वेळ घ्यावे. हविष्यान्न म्हणजे काय? संध्याकाळी फक्त दूध घ्यावे. हविष्यान्न म्हणजे दूध, भात, खारट, तिखट, आंबट, दही, ताक इत्यादी खाऊ नये. फक्त दूध भात घ्यावं. साखरेचा वापर केल्यास चालेल. गूळ वापरू नये. गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते. कोणते तरी एकच तुम्ही धान्य घेऊ शकता. गव्हाचीच पोळी तुम्ही गुरुचरित्र वाचताना 7 दिवस खाऊ शकता. ब्रह्मचर्याचं पालन करावे. भूमिशयन म्हणजे पलंग किंवा खाटेवर निजू नये. गादी घेऊ नये. चटई किंवा पांढरे घोंगडे अथवा सतरंजीवर झोपावे. सप्ताहाच्या 7व्या दिवशी समाराधन करण्यास हरकत नाही. त्या दिवशी महानैवेद्य झालाच पाहिजे. या महानैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी असणे खूप आवश्यक आहे, कारण घेवड्याची भाजी ही दत्तात्रयांना खूप प्रिय आहे. धर्मसिंधू सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ: साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वटाणे इत्यादी धान्ये, पांढरा मुळा, सुरण इत्यादी, कंद, सैंधव व समुद्र उत्पन्न अशी कोणताही पदार्थ तुम्ही वापरू शकता. गाईचे दही, दूध, तूप, फणस, आंबा, नारळ, हरितकी, पिंपळी, जिरे, सुंठ, चिंच, केळी, राय, आवळे ही फळे व साखर ही सर्व तैल व पक्व हविषे जाणावीत. गाईचे ताक व म्हशीचे तूप ही हविषे आहेत असेही कोणी म्हणतात. धर्मसिंधू प्रथम परिच्छेदात व्रतपरिभाषा या व्रतपरिभाषेमध्ये हे सगळं हविष्यान्न धर्मसिंधू यांच्या ग्रंथात दिलेलं आहे. अग्निपुराणात सांगितलेले हविष्यान्न पदार्थ: अग्निपुराणात साळीचे तांदूळ, 60 दिवसांनी पिकवणाऱ्या भाताचे तांदूळ, मूग, वटाणे, तीळ, दूध, सावे, तृणधान्य व गहू हे व्रताविषयी हितकारकच आहे. कोहळा, भोपळा, वांगे, पोळीशाक, सावे, घोसाळे ही वर्ज्य करावीत. भिक्षा मागून मिळालेले अन्न, पीठ, कण्या, शाक, दही, तूप, मध, सावे, साळीचे तांदूळ, तृणधान्य, येव, मुळा, तांदूळ हे पदार्थ हविष व्रत
इत्यादी विषयी अग्निकार्य इत्यादी विषयी हितकारक होत. गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वीचा संकल्प. सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी घरातील देवतांना, वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पारायण करण्याची परवानगी घेऊन पारायणाला सुरुवात करावी. 7 दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत ठेवावा. वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा लावावा. इतर वेळेस तुम्ही तेलाचा दिवा लावून ठेवला तरीही चालेल. एक चौरंग बसण्यासाठी एक पाट किंवा आसन, गुरुचरित्र पोथी, अक्षता, फुले, फुलांचा हार, तुळशीची पाने, 2 सुपारी, विड्याची 2 पाने, तूप, पंचामृत करत असताना दूध, दही, तूप, मध, साखर यापासून बनवलेले पंचामृत, 5 फळे, अबीर, गुलाल, बुक्का, अगरबत्ती स्टँड, दिवा, कापूस, आरतीचे ताट, कापूर आरती आणि धूपाटणे, चंदन, पूजेसाठी तांब्याची पळी, पंचपात्र आणि तांबे, पितळेचे 2 ताम्हण, पूजेसाठी पाणी, हात पुसण्यासाठी कापड, 2 नाणी, 2 अखंड दीप, एक देशी तुपाचा दिवा आणि दुसरा तेलाचा दिवा. एवढं साहित्य लागतं. हे साहित्य यासाठी दिलं आहे की पारायण सुरू करण्यापूर्वी तुमची कोणतीही धावपळ होऊ नये म्हणून. तुम्ही घरी पारायण करताना हे सर्व वापरावे. केंद्रात पारायण करताना फक्त नारळ आणि पानाचा विडा घेऊन यावा. संकल्प. प्रारंभ. आचमन. एका पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन 3 वेळा आचमन करा. ओम केशवाय नमः असे म्हणून पाणी प्यावे. नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे. ओम नारायण नमः. पुन्हा हे पाणी प्यावे. ओम माधवाय नमः असे म्हणून पाणी प्यावे. ओम गोविंदाय नमः. हातातील पाणी ताम्हणात सोडावे. 3 वेळा पाणी प्यायचे. 4थ्या वेळेस विष्णूंची नावे घेत असताना 4थ्या नावाला पाणी ताम्हणात सोडून नंतर हात पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर हात जोडून पुढील विष्णूंची नावं घ्यायची. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम हवी ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषात्माय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नरसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. त्याचबरोबर प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करत असताना खालील मंत्र म्हणताना अनुलोम विलोम प्राणायाम करावा. अनुलोम विलोम हे विशिष्ट प्रकारचे नियंत्रित श्वासोच्छवासाच्या प्राणायामाचा प्रकार आहे. यामध्ये श्वास घेताना एक नाकपुडी बंद ठेवतात. थोडा वेळ श्वास रोखून ठेवून श्वास सोडताना दुसरी नाकपुडी बंद करावी. आणि प्रसव्यस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगः. ओम भूर ओम भुवस् ओम स्वहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि दिवो यो नः प्रचोदयातो आपो ज्योतिरसो अमृतं ब्रह्मभू स्वभुवर्स्वरं. देवता वंदन आणि ध्यान. प्राणायाम करून झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणावायचा आहे. त्यानंतर देवतांना वंदन आणि त्यांचं ध्यान करायचं. उजव्या हातात पाणी, फूल, अक्षता घेऊन लक्ष्मी आणि गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री महागणपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. श्री वेदाय नमः. ओम वेदपुरुषाय नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. श्री गुरु नरसिंह सरस्वतये नमः. सर्वभ्यो देवभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्रह्मणभ्यो नमः. माता पितृभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. अविघ्नमस्तु. सुमुख च दंत च कपिलो गजकर्णकाः लंबोदर च विकेटो विघ्ननाशो गणाधी
पहा धूम्र केतु गणाधी केशो भालचंद्र गजानना द्वादशोता नमामि या पटेतनु या देवे विवाहारंभे विवाहच प्रवेशे निगर्मतता संग्रामे संकटे चैव विघ्नस्य न जायते शुक्लांबरधर देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदं ध्याये सर्वविघ्नो पश्यन्ति सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वसाईशरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकारविषये नास्ति तेषां मङ्गलं येषां हि हृदयस्थो भगवान् गलायतन हरि सदैव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते अग्रियुगं स्मरामि लाभतेषां जयतेस्तेषां कुततेषां पराजयः यशामेव रक्षायो हृदयसि जनार्दः विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वराय सरस्वती प्रणमादो सर्वकार्यसिद्धर्थे अभिस्विसार्थ सिद्धपूजितः सुरासुरः सर्वविघ्नहर अस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वे वार बन्धकार्येषु स्त्रीभुवनेश्वरा देवा पशुंसा सिद्धि ब्रह्म शान जनाद श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णु राजेन्द्रः प्रवर्तमानस्याद्य ब्रह्माण्ड द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेता वाराह वैवस्वतमन्वन्तरे कलि युगे प्रथमचरे भारतवर्षे भारतखंडे जम्बूद्वीपदकर देशे गोदावरी दक्षिणातीरे शालिवंशके मराठी वर्षसंख्या मराठी वर्षाचे नाव नाम स्तरेच आयन सुरू असेल ते दक्षिणायन उत्तरायण जे असेल सुरू ते ऋतः मासे महिना कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष तिथिये वासरे नक्षत्रे वार वेळेचे नक्षत्र योगे योग करण चंद्र ज्या राशीत असेल ती राशी स्थिते चंद्र सूर्य ज्या राशीत असेल ती राशी स्थिते सूर्य गुरु ज्या राशीत असेल ती राशी स्थिरे देवगुरु शीशेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्तेषु सतस्तु एव गुण विशेषायां शुभपुण्यतिथाये याची माहिती कॅलेंडर किंवा पंचांगामध्ये मिळू शकते. हा संकल्प करत असताना तुम्ही आदल्या दिवशी एका पानावरती सगळं लिहून ठेवायचं आहे. ममा आपले नाव सांगायचं, गोत्राचा उच्चार करायचा आहे. गोत्र माहिती नसेल तर कश्यप म्हणायचं आहे. आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्तम फलप्राप्त त्याकस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चक्षुपद सहितानां क्षेमस्थैर्य आरोग्य आयुष्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ समस्ताभुदयार्थ च श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय देवता प्रत्यर्थ अरिष्ट शांतीपूर्वक सर्व सकल मंगल प्रत्य श्री गुरुचरित्र सप्ताह पारायणम करिष्ये त्वदंगत्वे पुस्तकरूपी श्री गुरु दत्तात्रय पूजन च करिष्ये तथा आसनादि कलश शंख घंटा दीपम पूजम च करिष्ये. नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करा. हातातील फुले वगैरे आहे ते तांबणा सोडून पाणी घेऊन हात पुसून पुढील मंत्र म्हणावायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री महागणपते नमः. अथ ग्रंथपूजा पुस्तकरूपिणी सरस्वती नमः. गंधपुष्प तुलसी दल हरिद्रा कुंकू अक्षदां समर्पयामि. धूप दीप नैवेद्य समर्पयामि असे म्हणून आपण जे आसन घेतो त्यांना नमस्कार. कलश पूजा करायची आहे. शंख घंटा दीप यांचीही पूजा करायची आहे. गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचनास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्र पारायण ग्रंथ मराठी कथा सारासह दिलेला आहे. तुम्ही मराठीत शॉर्टमध्ये दिलेलं आहे ते वाचा, म्हणजे कोणत्या अध्यायामध्ये काय होणार आहे हे तुम्हाला नक्की समजेल. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर आहे. याचे कठोर नियम करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. पहिल्या पानावरती नियम दिलेले आहेत. जर तुम्ही पहिल्यांदा हा ग्रंथ वाचणार असाल तर ते नियम वाचणे आणि पाळणे खूप आवश्यक आहे. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहाचा किंवा 3 दिवसातच
पूर्ण करावा असा नियम आहे. सप्ताह पद्धती 1 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण होतं ते फक्त आणि फक्त दत्तधाम येथेच होतं. सप्ताह पद्धती पहिला दिवस 7 दिवसाची पारायण पद्धत ह्यात दिली आहे. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय वाचायचे, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय वाचायचे, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय, सातवा दिवस 44 ते 53 अध्याय. असं 7 दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता. ज्या दिवशी जे अध्याय दिले ते वाचलेच पाहिजे तरच तुम्ही ते पारायण करा. गुरुचरित्र पारायण हे 3 दिवसात सुद्धा करता येते. श्री गुरुचरित्र पारायण हे 3 दिवसात कसे करावे? श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 अध्याय पूर्ण करावे, दुसऱ्या दिवशी 37 अध्याय पूर्ण करावे व तिसऱ्या दिवशी 53 अध्याय असा क्रम ठेवावा. एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नयेत. श्री स्वामी समर्थ. 1 दिवसाचं पारायण हे फक्त दत्तधाम या ठिकाणीच होते, त्यामुळे घरी 1 दिवसीय पारायण करू नये. 3 दिवस किंवा 7 दिवसाचेच पारायण करावे. 3 दिवसाचं पारायण हे खूप अवघड आहे, त्यामुळे 7 दिवसाचं पारायण करा. दत्तधामावरती माईकवर पारायण घेतलं जातं. आपण फक्त अध्यायामध्ये लक्ष ठेवायचं असतं, त्यामुळे तुम्ही दत्तधाम येथे 1 दिवसीय पारायण करू शकता. 3 दिवसीय पारायणामध्ये 1 ते 24, 25 ते 37 आणि 38 ते 53 असं 3 दिवसात अध्याय पारायण करू शकतो. परंतु हे खूप अवघड आहे, कारण एक अध्याय खूप मोठे आहेत. त्यामुळे 7 दिवसाचं पारायण करणं खरंच खूप फायद्याचं आहे. गुरुचरित्र वाचण्याचे फायदे आणि फलश्रुती काय आहे? तर प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळी फलश्रुती आहे. श्री गुरुचरित्र प्रत्येक अध्यायामधील फलश्रुती ही सुद्धा तुम्ही आधी वाचली गेली पाहिजे. अध्याय पहिला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होतं. गुरूंचा आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही अडचण राहत नाही. अध्याय दुसरा कलीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशा होतात. अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. आपल्या हातून नकळत कळत ज्या चुका होतात त्या प्रत्येक अध्याय आपल्याकडून वाचला गेल्यामुळे त्या चुका किंवा जे आपल्या हातून नकळत झालेले दोष आहेत ते कमी होतात. स्त्री लांछनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5 शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. गुरुचरित्र वाचताना आपले एखादा शब्द उच्चारताना थोडीसा प्रॉब्लेम होतो किंवा थोडंसं वाचताना आपण अडखळतो. जर ह्या चुका होऊ नयेत म्हणून रोज रात्री श्री विष्णू सहस्रनाम नक्कीच वाचावं. अध्याय 6 देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7 पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्ही सर्व गोष्टी पहिल्यांदा माहिती करून घ्या, नंतरच गुरुचरित्र पारायण करा. अध्याय 8 बुद्धिमंदपणा नाहीसा होतो, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9 सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10 नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11 वाच दोष म्हणजे बोबडे बोलणे तसेच वेड असलेले नाहीसे होते. अध्याय 12 संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13 सर्व प्रकारच्या पोटांच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14 प्राणघातक गंडंतरापासून स्वसंरक्षण लाभते. अध्याय 15 तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16 आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17 ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18
संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते. सद्गुरूंचा लाभ होतो. त्रिस्थळी या तर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करूनही मनी पूजा करी तो वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा समद परिहरेल. अध्याय 21. मृत्यू भयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपणा दूर होतो. बाळंतीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिशाच बाधा नष्ट होते. अध्याय राज्य मान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनःशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्क त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27. शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ दोषाची निवृत्ती व दोष नष्ट होतो. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात. सप्तत सापडतो. अध्याय 29. स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पवित्रता लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पती प्राप्ती होते. सौभाग्यवृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32. विधवेचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. विधवेचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची नाहीसा होऊन समत. अध्याय 43.
गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठा सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय 46 चिंता स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्ती होते. विघ्न टळते. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समांतर होते किंवा सर्व पापे समान होतात. वाईट चांगली या पद्धतीने. अध्याय 50 ग्रंथीचे रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. कधी पण मनामध्ये कोणताही विचार न आणता फक्त स्वामी समर्थांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो समोर ठेवून तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करा. अंतःकरण असा पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. सौख्य होम इह परम. अंतःकरण जर तुमचं शुद्ध असेल तरच गुरुचरित्र वाचावं. तुमच्या मनामध्ये द्वेष, राग असेल तर कृपया करून गुरुचरित्र वाचू नये. त्याचे वाईट परिणाम होतील. श्री गुरुचरित्र पारायण निर्विघ्नपणे पार पडो अशी आणि इच्छित फलप्राप्ती हो अशी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सप्ताहानिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू आहे. तर तुम्ही 8च्या आरतीनंतर केंद्रात जाऊ शकता. गुरुचरित्र जरी कानावर पडले तरी तुम्हाला त्याचे फळ मिळते. ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी नुसतं श्रवण केलं तरी चालतं. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.